ही माझी आवस, आम्ही तिका आवसच म्हणतोय. तर ती माहिती तुमका सांगणार हा. तर एक प्रश्न विचारूया आता. असं वाटतं की जो पोरगो हा 25 वर्षाचो त्याची पण रूम पाहिजे. आता माझा प्रश्न उलटो हा. रूम हवो तर तुमच्या आई वडिलांनी 25व्या वर्षात रूम घेतला नव्हतो काय? नाहीच घेऊ शकत. तू जेव्हा केलं होतं 7वी आणि आताची 10वी, काय फरक वाटतं? काय फरक वाटतं म्हणजे आता 10वीच्या मुलांका पत्रही लिहिता येत नाही, अच्छा. काय कळतही नाही. मग ते आम्ही आता करता. तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझं नाव तुषार श्रीकृष्ण गुरव. मी माझी आई, ही माझी आवस, आम्ही तिका आवसच म्हणतोय. तर ती माहिती तुमका सांगणार हा. तर एक प्रश्न विचारूया आता. काय तर आधी नाव सांग. तुझा नाव काय तुझं? शर्मिला श्रीकृष्ण गुरव. हां, म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला? काय जन्म मुंबईमध्ये कुठे? ताडदेव. अच्छा. आणि शिक्षण वगैरे किती तुमचं? शिक्षण 7वी. मुंबईत शिकला? हो. हां. आणि मग आमचं बापूस तुका भेटलो काय? बापूस भेटलो गावी. कसो काय? मी शाळा शिकल्यावर गावी राहिले थोडे दिवस. हां. मग इथनंच मागणं गेलं असं. आणि मला मुंबईचा नवरा नको होता, गावचाच हवा होता. अच्छा. गावचाच गेले तुमका आवडतो? गावचा मला मुंबई म्हणजे राव कसा नाही आवडत होता. हां. म्हणून गावचा नवरा होता. गावी राव खूप आवडा. अच्छा. काही मुंबई राहिल्या कारणान गावी राव मजा वाटतं असे. म्हणजे तुमका गावची परिस्थिती बघूची होती की काय मुंबईचे राहणारे मी तुमका गावी बघूचा होता काय असतं का? कारण आम्ही वर्षातनं एकदाच येऊ ना महिनोभर गावी. मग त्या कारणानं मजा वाटत तेव्हा गावी. पण आता मजा नाही वाटत. आता नाही किती मजा वाटत? आता नाही वाटत. आता जास्त दिवस गावीच गेले ना, आयुष्य गावीच गेलं. हां. कामात कधीपासून लागलास काय? कामात मी लग्न झाल्यापासूनच लागले इकडेच? मजुरी करू. नाही तर पूर्वी नाही केलेली. अच्छा. लग्नापूर्वी मी काहीच नाही काम केलेलं, फक्त कपडे शिवले. मुंबईत? नाही, गावीच. गावी? शाळा सोडल्यावर मी शिवण क्लास मुंबई केला आणि गावी कपडे शिवायचे. अच्छा. पण गावी म्हणजे राहायची लई इच्छा होती. अच्छा. मुंबई राहायची इच्छा नाही. मग तेव्हाचं गाव आणि आताचं गावामध्ये काय तुमका वाटतं की आताची मुंबई चांगली आहे की आताचं गाव चांगलं वाटतं तुमका? आता इकडे कसा उन्हात अनात कामं करूची लागतात ना, तेव्हा कसा मुंबई म्हणजे कामच आम्ही केलेली नाही. शिक्षण केला, शिवण क्लास केला आणि गावी आलो ना. तेव्हा त्यामुळे कंटाळा येतो तिकडे मुंबई. पण आता कसा गावी कंटाळा येतो. पण असं वाटतं की मुंबईच असली तर मुंबईतच राहायचं असलं तर बरं वाटतं. नाही तर इकडे नालासोपारा विरार या लाईनी नाही बरं वाटत. पहिली मुंबई काय झोपडपट्टी, आता सर्व बिल्डिंग झाले. आता बिल्डिंग झाली म्हणून आता मुंबई पण राहायचो कंटाळा. अच्छा. मग बाकी काय सांगता? गावी काय आम्ही दोघात असल्या कारणान आमका टेन्शनच नाही. दिवसभर कामावर जायचं, संध्याकाळचं जेवण करायचं, जेवायचं, झोपायचा. अच्छा. जो तुमच्या आयुष्यात जो स्ट्रगल केलास तुम्ही. तुमची आई वगैरे कशी होती अगोदर? पूर्वी असताना मुंबईत राहायची. आई वडील सगळे आम्ही कुटुंबच मुंबई. अच्छा. इकडे फक्त चुलती राहायची, त्यांच्याबरोबर मी गावाला. तेव्हा मुंबई असताना कधी गावी गेला होता लग्नाच्या आधी? वर्षात नाही एकदाच येऊ, महिनाभर. गणपती वगैरे येत असत ना, मे महिन्यात. त्या कारणात मजा वाटायची. 1 महिना राहायचो ना, ती मजा वाटायची. तेव्हाच 7वीचं शिक्षण आणि आता 10वीचं शिक्षणामध्ये काय फरक वाटतं तुमका? तेव्हा तू जेव्हा केलं होतं 7वी आणि आताची 10वी, काय फरक वाटतं? काय फरक वाटतं म्हणजे आता 10वीच्या मुलांका पत्रही लिहिता येत नाही. अच्छा. काय कळतही नाही. मग ते आम्ही आता करता.
मी माणसांची हजेरी काढणार, पैसे वाटणार किंवा असं पत्र लिहूचं असला तरी पण मी लिहू शकतोय. तर तुमचं लगीन झालं, मुला किती तुमका? 2. एक मी एक मुलगा आणि एक मुलगी मुलगी. मुलगीचं लग्न वगैरे झाला, झाला. मग तर तिला मुंबईला. एक पोरगा आहे. हां, आणि आता मी. आणि एक तो. तर आता एक मोठा प्रश्न विचारतो तुमका. पहिली जी लग्न ठरवांची होत होती आणि आता पोरग्यांका पोरी भेटत नाही, याच्यावर काय मत तुझा? ह्याच्यावर म्हणजे आता पोरी कशी कॉलेज शिकतात, त्या कारणाने तिकडेनच त्यांचे प्रेम होतात. मला हे होऊन जातात, तुम्ही प्रेम केलासच नाही त्या कारणाने तुमका माहितीच नाही असं. प्रेमाचा विषय ना, आता प्रेमाच्या व्यक्ती जे असतात, त्यांची बघणी करतात, त्यांच्या औषधी उपचारांचं असतं की रूम हवं या हवं. रूम तर ह्याच्यावर काय विषय? आता जो पोरगो गरीब असतात त्या पोरग्यान करूचा काय? तो आता काय करणार, त्यांना तर पोरीवाल्यांका असं असतं त्यांच्या आई बाबांचा म्हणणं की इष्टकीय गावी हवी, रूम ही हवं. मग आता ती पोरी जर रूमवर जाऊन राहिली तर गावची इष्टक सांभाळणार कोण? त्यांच्या आई वडील, ते तर म्हातारे होणार ना. मग ते दोन्हीकडचा कसं सांभाळणार ती पोरी? मग एकच तर काहीतरी भेटू शकतं, एक तर रूम तरी किंवा एक गावची इष्टक तरी. पण तरी सुद्धा देत नाही ना पोरी. किती देत नाही ती? काय कारण? आता काय त्यांना कारण काय सांगणार? त्यांना असं वाटतं की बाबा माझी पोरगी मुंबईच राहूची, व्यवस्थित राहू. माझा प्रत्येक औषध वडिलांना वाटतं. ओके. तर आता पोरींका असं वाटतं की जो पोरगो हा 25 वर्षाचो त्याची पण रूम पाहिजे. आता माझा प्रश्न उलटो हा, रूम हवं तर तुमच्या आई वडिलांनी 25व्या वर्षात रूम घेतला नव्हतो काय? नाहीच घेऊ शकत. मग कसं घेणार? त्यांचं शिक्षण झाल्याशिवाय त्यांना चांगली नोकरी तर भेटू शकणार नाही. 12वी 15वी करून थोडीच नोकरी व्यवस्थित भेटणार. मग ते जास्त शिक्षण केलं नाही तरच ते त्यांच्या नशिबात जर काम भेटला तरच ते कामात लागू शकतात किंवा तेवढं त्यांना पगार असू शकतात. मग ते रूम कसे घेणार? मग या प्रत्येक औषधी ऑफिसर समजत नाही की ते की रूम 25 वर्षाच्या मुलाक तुम्ही सांगतास रूम हवं, तर तो रूम खाय ना घेत. लगीन झाल्यावर बायकोनी त्याच्या पोरग्यान मिळून रूम घेतला नाही तर काय वाईट? चांगली गोष्ट, पण ते असं सगळ्यांना थोडा समजणार. आता ह्या युट्यूबच्या माध्यमातून हे आता जाणार सगळ्यांकडे, तर तुझा मत काय की 25 वर्षातच रूम नाही घेऊ शकत, नाहीच घेऊ शकणार. आताच्या युगात रूम भेटणारच नाही. एवढी रक्कम कुठनं आणू शकतात? जे शेठ लोक असतात मोठे मोठे पैशावाले ते घेऊ शकतात, आणि नाही ज्यांच्याकडे काय ते कसे घेणार? नोकरी करून नोकरी करणार, आपलं पोट भागवणार, भाड्यानं रूम घेणार. मग ते भाड्यात पैसे जाणार त्यांचे, आणि ते रूम काय एवढे पैसे कसं देणार? मग ते हप्त्यावर नोकरी चांगली असली तर हप्ते भेटणार, नाही तर काहीच नाही. मग आजकालची पोरी पण बघतो पैसो बघतात, ते माणसाचा स्वभाव काय बघित नाही. असा पूर्वी नव्हता. पूर्वी लग्न कशी होत होती जरा एक पद्धत सांग. बघणार चाय पाणी कसा होत होता जरा सांग. चाय पाणी होत होता, पण पोरी बघल्यानंतर तिची अशी पोरी दाखवीत होती का अगोदर? दाखवायची पोरी, म्हणजे माझ्या ह्याच्यात दाखवायची, त्याच्या पूर्वीची नाही दाखवायची, पण माझ्या ह्याच्यात दाखवायची पोरी पसंती असली तर त्यांचं लग्न ठरायचं. पण अशी एवढी रूम हवी, इष्टक हवी असं काहीच नव्हता. कारण माझ्या घरात तर माझं लग्न झालं तेव्हा लाईट सुद्धा नव्हती. अच्छा. मातीचा घर होता.